हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। दररोज अगदी आपण योग्य प्रमाणामध्ये स्वयंपाक केला तर कधी कधी काही कारणाने तो उरतोच। तर माझ्यासुद्धा आज चपात्या या ठिकाणी उरलेल्या आहेत। तर यापासून आपण मस्त टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। जे आपल्या शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत त्या एकावर एक ठेवायच्या आहेत आणि दाबून असा रोल तयार करायचा आहे। तुम्ही एका वेळी 2, 3, 4 चपात्या एकावर एक ठेवून अशा प्रकारे रोल तयार करू शकता। त्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने चपाती आहे ती कट करून घ्यायची आहे। कट करताना जो गोलाकार रोल केलेला आहे त्या आकारामध्येच आपल्याला चपाती अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। उरलेल्या चपातीचा चिवडा किंवा मग गोड लाडू हे आपण नेहमीच बनवतो, पण अशा प्रकारे जर आपण मुलांना कधीतरी वेगळा पदार्थ उरलेल्या चपातीपासून बनवून दिला तर मुलं हे नेहमी बनवायला सांगतील। तर अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि चपाती कट केल्यानंतर त्याचा शेप आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे। हाताने त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या। या ठिकाणी बघाच फोडणीसाठी मी कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, गाजर हे अशा पद्धतीने लांब कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीचे कलरफुल भाज्या आपण घातल्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो हेल्दीसुद्धा होतो। या ठिकाणी कढईत तेल सोडलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। या खमंग फोडणीमध्ये आता घालूया कांदा। या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो उभट चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायची आहे आता शिमला मिर्च। या ठिकाणी 2 छोट्या आकाराच्या शिमला मिर्च मी अशा लांब कट करून घेतलेल्या आहेत। सगळ्याच भाज्या आपण जर एक समान शेपमध्ये कट केल्या तर त्या दिसायला सुद्धा छान दिसतात। या ठिकाणी 2 गाजर आहेत ते सुद्धा असे उभट काप करून मी यामध्ये घातलेले आहेत। त्यामध्ये घालूया थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि आणखीन एकदा आपण हलवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये घालूया एक टोमॅटो घातल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा शेजवान सॉस। तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल तर तुम्ही 1 चमचा रेड चिली सॉस घालू शकता। रेड चिली सॉसही नसेल तर तुम्ही मग लाल तिखट त्यामध्ये घालू शकता। यामध्ये घातलेले आहे 2 चमचे सोया सॉस आणि सोया सॉस घातल्यानंतर आपल्याला एकदा सगळ्या भाज्या आहेत त्या हलवून घ्यायच्या आहेत। आणि आता यामध्ये घालूया 1 चमचा टोमॅटो केचप आणि व्यवस्थित हलवून घेऊया। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे आहेत चपातीचे नूडल्स। या ठिकाणी आपण चपातीचे असे नूडल शेपमध्ये कट केलेले आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि फास्ट आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपले चपाती नूडल्स आहेत ते तयार झालेले आहेत। खाताना अतिशय टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। चायनीज फ्लेवर असल्यामुळे लहान मुलं तर खूप आवडीने खातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।